So first we will turn to the word तर पहिलं देवाच्या शब्दाकडे आपण जाऊ and let us see what God has to speak to us on this great day. आणि बघू की आजच्या महान दिवशी देवाला आपल्याला काय सांगायचं आहे. Amen. आमेन. Find me in the house of the Lord. देवाच्या मंदिरामध्ये मी तुम्हाला सापडेन. Find me in the house of the Lord. देवाच्या मंदिरात मी तुम्हाला सापडेन. Hallelujah. Yes. हालेलुया. या आया एक आया. And so today we celebrate 26 years of God's goodness, आज देवाच्या चांगुलपणाची 26 वर्ष आपण साजरी करत आहोत. God's mercy, देवाची दया, and His faithfulness देवाचा विश्वासूपणा, for the house of the Lord. देवाच्या मंदिरासाठी असलेला Vineyard Workers Church. विनयार्ड वर्कर्स चर्च, His vineyard, त्याचा विनयार्ड, त्याचा द्राक्षमळा, His altar, त्याची वेदी, His holy ground. त्याची पवित्र भूमी. And so for over 2 decades, तर आता 2 शतक, more than 2 decades, त्याहून जास्त God has used this place देवाने ही जागा वापरली to heal the people, लोकांना आरोग्य द्यायला, to restore the people, लोकांना पुनर्वसित करायला, to build their lives, त्यांची जीवन बांधायला and to bless the people. आणि लोकांना आशीर्वाद द्यायला. Amen. Look now what the Lord has done. And so people are connected to this house, तर लोकांचा संबंध आज या घराशी आहे. both in person and online. लोक व्यक्तिगत रीतीने या घरात येतात, आशीर्वादित होतात. लोक ऑनलाईन बघतात, आशीर्वादित होतात. They come here from near and far. लोक इथे लांब लांबून जवळ जवळून येतात. They watch us, लोक आम्हाला पाहतात, they receive, लोक स्वीकारतात and they testify. आणि येऊन साक्ष सांगतात And they say, God touched us here. आणि म्हणतात की आम्ही इथे आलो, देवाने आम्हाला स्पर्श केला. Why? का? Because God said, कारण देव बोलला, I will build my church. मी माझं चर्च बांधत आहे I will place my name in this place. आणि माझं नाव या जागेत मी ठेवणार आहे. And when His name is there, आणि जेव्हा त्याचं नाव एखाद्या जागेत असतं, His power is there. तेव्हा त्याचं सामर्थ्य त्या जागेत असतं, His deliverance is there. त्याची सुटका त्या जागेत असते. So this is not just a church. तर हे फक्त चर्च नाहीये बेटा, This is His vineyard. हा त्याचा द्राक्षमळा आहे And we are His workers. आणि आपण त्याचे कामगार आहोत. Planted आपण इथे नेमलेले, रोवलेले आहोत, and growing वाढत आहोत and bearing fruit. आणि आपल्याला फळ लागत आहे. Amen. हालेलुया. 26 years of prayer. 26 वर्ष प्रार्थनेची गेली, 26 years of sermons preached. 26 वर्ष उपदेश सांगण्यात गेली, 26 years of songs being sung. 26 वर्ष प्रभूची गाणी गाण्यात गेली, 26 years 26 वर्ष tears have been wiped in this place. हे अश्रूचे वाहतात या जागेत लोकांचे, ते पुसले गेले. 26 years 26 वर्ष lives have been changed लोकांची जीवन बदलली. right here in the house of the Lord. अगदी या जागेत देवाच्या मंदिरात. Praise God. 26 वर्ष त्याच्या अगोदरची वेगळी. So this is more than a building. तर ही बिल्डिंग नव्हे, इमारतीपेक्षा आता हे काहीतरी जास्त झालंय. This is a place ही जागा अशी आहे where hearts have been healed, ज्या जागेत लोकांच्या हृदयाला आरोग्य मिळालंय, where chains have been broken, लोकांच्या साख्या तुटलेल्या आहेत. where families have been restored, तुम्हाला माहितीये तुटलेले परिवार इथे येऊन एक झालेत and where the presence of the Lord continues to dwell. आणि देवाचा सहवास या जागेमध्ये कायमचा येऊन राहिलाय. So today on this 26th anniversary of our church, तर आज आपल्या चर्चच्या 26व्या वर्धापन दिन म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने I bring you a word मी एक वचन तुम्हाला घेऊन आलो, that reminds us ज्यातनं आपल्याला आठवण होईल where it all started की या सगळ्याची सुरुवात कुठे झाली and where it is all leading us. आणि आपल्याला हे सगळं कुठे घेऊन चाललंय. का सुरुवात कुठेतरी झाली ना बेटा, Amen. म्हणून इथपर्यंत आपण आलो ना बेटा, ते मी सांगणार आहे. And Psalm 23 verse 6 says, आणि स्तोत्र संहिता 23:6 म्हणतं, the last part, शेवटचा भाग, and I will dwell in the house of the Lord hallelujah. forever. मी देवाच्या मंदिरी कायम राहीन, चिरकाळ राहीन. That should be our statement. आपलं सुद्धा विधान हेच असलं That पाहिजे. should be our passion. आपला आवेश पण हाच असला That पाहिजे. should be our desire. आपली इच्छा पण आता हीच असायला पाहिजे That I will dwell in the house of the Lord forever की and मी ever. देवाच्या मंदिरात कायम कायम राहणार आहे. Praise God. मला या मंदिरात बघायची सवय लावून घ्या. Amen. आवडत नसेल तरी सुद्धा, कारण मी तुम्हाला इथेच दिसणार आहे. There are many places you can find people today. अनेक जागी तुम्हाला अलीकडे लोक सापडतील. Some are found in crowds. काही लोकांच्या गर्दीत सापडतात, Some are found in chaos. काही लोक गोंधळात सापडतात Some in the race for success. आणि काही लोक यशाच्या शर्यतीत सापडतात. Some are found lost in the noise of the world. आणि काही लोक जगाच्या आवाजात हरवलेली So सापडतात. everyone has their own places. तर सगळ्यांची आपापली जागा आहे.
Because where do you find an alcoholic? कारण की एखादा व्यसनी किंवा दारुडा माणूस तुम्हाला कुठे सापडतो? Most of the time you will find him in the bar. जास्तीत जास्त वेळेला तुम्हाला तो पब, बार किंवा अड्डा इथे So सापडेल. everyone has their place. तर प्रत्येकाची आपली एक जागा असते ना बेटा. Where do you find a foodie? तुम्हाला खादाड कुठे सापडतात? In the restaurant. हॉटेलमध्ये, चौपाटी. He will be checking on. आणि सारखं तो खादाड Where is माणूस the best तपासत restaurant राहतो for me? की माझ्यासाठी सगळ्यात उत्तम रेस्टॉरंट कुठलं आहे, कुठे जाऊ, काय खाऊ, कोणाला खाऊ. Where will the children of God be found? आणि देवाची मुलं मला कुठे In सापडणार? the temple of God. देवाच्या मंदिरात. In the temple हो of की नाही? God. खादाड रेस्टॉरंट मध्ये सापडतो, दारुडा पब मध्ये सापडतो, देवाची मुलं देवाच्या घरी सापडतात. Amen. त्यात काय भाव काय? Praise God. देवाला धन्यवाद. And when God plants you, आणि देव जेव्हा तुम्हाला नेमतो nobody can remove you. किंवा रोवतो, मग तुम्हाला कोणी नाही काढू शकत. What God plants, देव जे रोवतो, no man can uproot. एकही माणूस ते काढू नाही शकत. Amen. Amen. You're not just attending this meeting. आणि तुम्ही केवळ या सभेला येताय एवढं नाही. You are encountering the glory of God. अहो, या सभेला येऊन देवाच्या गौरवाला तुम्ही भेट देताय, दर्शन घेताय, You are meeting Jesus. तुम्ही येशूंना भेटताय. Because this ground is holy ground. कारण ही जमीन पवित्र आहे. Miracle walks here. चमत्कार इथे चालतो, ही वेदी पवित्र आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Where His name rests, आणि जिथं त्याचं नाव मुक्काम करतं, power rises in that place. सामर्थ्य त्या जागेत वाढतं. Amen. Amen. He called you here specially. देवाने तुम्हाला खास रीतीने इथे बोलावलंय माहिती Why? आहे का? To crown you. की तुम्हाला मुकुट घालावा. This is the place of crowning. आणि ही जागा मुकुट मंडित व्हायची जागा आहे. Most of you stepped in this place weak. तुमच्यातले जास्तीत जास्त लोक या जागेत येताना अशक्त, दुबळे असे आले. But you are walking out as a warrior. पण बाहेर जाताना तुम्ही योद्ध्यासारखे बाहेर जाताय. Praise God. हालेलुया. That is how you face the world आणि अशा boldly. पद्धतीनं तुम्ही धाडसाने जगाला तोंड देताय. You are taking up the challenges. तुम्ही आव्हान घेताय. Because कारण here you are made, here you are filled with power. इथं तुम्ही घडताय, इथं तुम्ही बनताय, इथं सामर्थ्याने तुम्ही भरताय. Because the altar you honor कारण ज्या वेदीचा तुम्ही मान करता, will always honor you in the right places. ती वेदी नेहमी योग्य जागी तुमचा मान करेल. तुम्ही वेदीचा मान केलात ना, ही वेदी योग्य जागी, अयोग्य नाही, योग्य जागी तुमचा नेहमी मान करेल. Wherever you need that, you will get it. आणि जिथे कुठे जे काही तुम्हाला गरजेचं पडेल तुम्हाला ते मिळेल. Because you are honoring the altar of कारण God. तुम्ही देवाच्या वेदीचा मान करताय. Praise God. 25 तारखेला पण आपण केला, नुसती स्तुती, नुसती आराधना, नुसती स्तुती आराधना. Amen. Amen. And so this is not your stop. तर हा तुमचा स्टॉप नाही. It's your launching pad. तर इथून तुम्ही झेप घेणार आहात. Amen. हा थांबा नाहीये. तर इथून तुम्ही झेप घेणार आहात. This is not the end of your story. तुझ्या कथेचा हा अंत This नाहीये. is the beginning of your story with power. तुझ्या कथेची सुरुवात आहे सामर्थ्याची. Amen. हालेलुया. In the house of the Lord, देवाच्या मंदिरात you become now. तुम्ही आत्ता बनता. Because कारण the power always carries power for now. सामर्थ्य नेहमी सामर्थ्य आत्ताला बाळगतं. Amen. आमेन. Every impossible things become possible. प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य होते. Your hope rises. तुझी आशा वाढते. Your faith rises. विश्वास वाढतो. You can meet the devil face to face. आणि सैतानाला तुम्ही समोरासमोर भिडता मग. Amen. आमेन. And chains don't dwell where God dwells. आणि जिथे देव राहतो तिथे साख्या नाही राहत. Chains just snap open. तिथे साख्या तुटून फुटून Where जातात. the name of Jesus is exalted. जिथे येशूंच्या नावाला गौरव दिला जातो. Praise God. आमेन. 28 years. 28 वर्ष. And it was not just ordinary years. आणि 26 वर्ष काही साधी सुधी गेली नाही. 28 years of fire. 28 वर्ष आगीनं भरलेली गेली. 28 years of fire. 28 वर्ष पेटलेली गेली. And I'm पेटली. telling you prophetically, आणि भविष्यवाणी पण रीतीनं प्रॉफिटिकली मी तुम्हाला सांगतो, we have just started. आपली फक्त आत्ताशी सुरुवात आहे. We have just started. आत्ताशी फक्त सुरुवात आहे. Many things are going to happen in the future. अनेक गोष्टी भविष्यात होणार आहेत. ये आय बिलीव्ह. Yes, अनेक because, गोष्टी भविष्यात होणार आहेत. because this altar is speaking. कारण ही वेदी बोलतीये. It spoke and it is speaking. ही वेदी बोलत होती, ही And वेदी it- बोलत आहे, And it will speak till Jesus comes. आणि ही वेदी येशू येईपर्यंत बोलत And राहील. nobody can stop his voice. आणि कोणी येशूंचा आवाज थांबवू नाही शकत. Nobody can stop his word. येशूंचा शब्द कोणी थांबवू शकत नाही. And my heaven still answers. आणि माझं स्वर्ग अजूनही उत्तर देतं.
My heaven is still alive. माझा स्वर्ग अजूनही जिवंत आहे. My heaven is still powerful. माझा स्वर्ग अजूनही सामर्थ्यवान आहे. The oil in this house will never run out. या घरातलं तेल कधी संपणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. The oil in this house will never run out. या घरातलं तेल कधी संपणार नाही. रब खरब It will never dry up. आणि कधीही हे सुकणार नाही. Praise God. ही बहार नेहमी राहणार. We build this church हे चर्च आपण मानलं. and every brick has a testimony. प्रत्येक विटेत साक्ष आहे. Every brick here in this church has a testimony. या चर्च मध्ये लावलेल्या प्रत्येक विटेत साक्ष आहे. माहित आहे. And God didn't bring us this far to stop us right here in the year 2025. आणि देवाने इथपर्यंत आपल्याला 2025 मध्ये थांबायला, सोडायला, हातपाय गाळायला तर आणलेलं नाही. God is saying, ते म्हणतो we have just started. अजून फक्त सुरुवात झाली. You have just touched the fringe of the robe of Jesus. तू केवळ येशूंच्या जग्याच्या काठाला स्पर्श केलाय. There are many things to witness. अनेक गोष्टी अजून आपल्याला साक्षी रूपीनं कळायच्या बाकी आहेत. My Jesus is the Ebenezer. माझे येशू अबेनेझर आहेत. Up till now he has helped us. आतापर्यंत येशूंनी आपल्याला सहाय्य केलंय. But he is going to take us to greater glory. पण येशू आपल्याला महान 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 गौरवाकडे नेणार आहे. Greater glory. महान गौरव. You know why I का say this? माहितीये, मी हे का बोलतो माहितीये, Because last night कारण काल रात्री ना God gave me a special heavenly dream. देवाने मला एक खास स्वर्गीय स्वप्न दिलं. I was standing at the Kirky area. सगळ्यांनी नीट ऐका. देवाने मला काल रात्री एक स्वप्न दिलेलं आहे. मी खडकी हा जो भाग आहे तिथे उभा होतो. Behind the railway station. खडकीचं जे रेल्वे स्टेशन आहे ना त्याच्या पाठीमागे. And there was a little corner hotel आणि तिथे एक कॉर्नरला हॉटेल आहे. next to the Jai Hind talkies. तुम्हाला जर माहित असेल, खडकी स्टेशनच्या मागे म्हणजे खडकीचं जे स्टेशन आहे, स्टेशनला लागून जुना बॉम्बे पुणा हायवे आहे. तिथे जय हिंद नावाचं एक टॉकीज असायचं, आता ते त्यांनी पाडलंय. आणि त्याच्या शेजारी कॉर्नरला एक हॉटेल असायचं. इफ आय एम नॉट मिस्टेकन आता तेही पडलंय. Both are broken down. दोन्ही तुटलेले आहेत आता. But in my dream, माझ्या स्वप्नात it stood as it was once. जसं एकेकाळी ते जय हिंद थिएटर होतं आणि त्याच्या शेजारी ते हॉटेल होतं, ते जसंच्या तसं माझ्या स्वप्नात आलं. I went inside मी आत गेलो. and the owner saw me त्या मालकाने मला पाहिलं and he opened up a photo album before me. आणि मग त्या मालकाने एक फोटोचा अल्बम माझ्या समोर उघडला. And then he showed a photo of his young son. आणि मग त्यातून त्याने त्याच्या लहान मुलाचा फोटो मला दाखवला. He was about 12 to 14 years old. 12 ते 14 वर्षाचा त्याचा लहान मुलगा. त्याने मला फोटो दाखवला And he said, you know this boy? आणि मला म्हणाला, तो मालक, तुम्हाला मुलगा माहित आहे? I said, I think so, I know him. म्हटलं, हा असं वाटतंय की मला हा मुलगा माहित आहे. He said, he comes to your church तर ते मालक म्हणतात, हा मुलगा तुमच्या चर्चला येतो and he kneels and prays. आणि गुडघे टेकून प्रार्थना करतो. And I don't like it. मला नाही आवडत. Is this true? हे खरं आहे का? I told him, तर मी त्यांना म्हणालो, there is nothing wrong with this. यात चुकीचं काय आहे? If he prays to God, it is good. हा मुलगा जर देवाला प्रार्थना करतो ते चांगलंच आहे ना. Then the whole atmosphere changed. मग संपूर्ण वातावरण बदललं. He called his family, त्या मालकाने आपल्या परिवाराला बोलवलं, relatives, नातेवाईक बोलवले and his friends. आणि मित्र बोलवले. And some of them came with swords. त्यांच्यातले काही जण हातात तलवारी घेऊन आले. But these swords were a little different. पण ह्या तलवारी थोड्या वेगळ्या होत्या. They were pointed या तलवारी अगदी धारधार, like टोकेदार, a rod it was. म्हणजे असं काठीप्रमाणे टोकेदार अशा होत्या, टोकदार. And they wanted to kill me. आणि त्यांच्या मनात अशी इच्छा होती की त्यांना मला ठार मारायचं आहे. But the Holy Spirit gave me words. पण पवित्र आत्म्याने मला तेव्हा शब्द दिले. And I asked them, आणि मी त्यांना विचारलं, before you kill me, तुम्ही मला ठार मारायच्या अगोदर answer me a few things. मला काही गोष्टींची उत्तरं द्या, असं मी त्यांना म्हणालो. How is your son? तुमचा मुलगा कसा आहे? They said, ते म्हणाले, he studies hard. तो अभ्यास खूप करतो He is very calm. आणि शांत असतो, He respects us. आदर देतो आम्हाला He is not into bad things. आणि तो वाईट व्यसन करत नाही. He's changed a lot. तो खूप बदललाय, Because he was not so like this before. कारण अगोदर तो असा नव्हता. I said, aren't you happy then? मग मी त्यांना म्हणालो, मग तुम्हाला आनंद होत नाही हे बदल त्याच्यात बघून? That means Jesus is working in your son's life. याचा अर्थ येशू तुमच्या मुलाच्या जीवनात काम करतायत ना. And I told him, this is not about religion. आणि मग मी त्यांना म्हणालो, अहो हे धर्मयुद्ध नाहीये, हे धर्माविषयी नाहीये, This is about the change of hearts. ते हृदय बदलण्याविषयी आहे.
Suddenly, अचानक I saw the anger break. मग मी पाहिलं त्या सर्व माणसांमध्ये जो राग आला होता तो शांत झाला They lowered their swords. आणि त्यांनी तलवारी खाली केल्या They took me to their home. आणि त्यांनी मला त्यांच्या घरी नेलं And right there, आणि तिथेच the whole family, the relatives and the friends gave their heart to Jesus. संपूर्ण परिवाराने, नातेवाईकांनी आणि मित्रांनी येशूंना आपलं जीवन दिलं. And then the Lord reminded me मग प्रभूने मला आठवण करून दिली, that years ago, अनेक वर्षांपूर्वी He gave me another dream देवाने अजून एक स्वप्न मला अनेक वर्षांपूर्वी दिलं होतं. in almost the same area. त्याच भागात, ऑलमोस्ट खडकी भागात. And in that dream, त्या स्वप्नात I had shared with you many years back. अनेक वर्षांपूर्वी बहुतेक हे स्वप्न मी तुम्हाला सांगितलंय, मलाही सांगितलेलं होतं. And I was praying for the sick. म्हणे मी आजारी लोकांसाठी त्या स्वप्नात प्रार्थना करत होतो. And they were all being healed left and right. आणि सगळी आजारी माणसं लेफ्ट अँड राईट सगळीकडनं आजारी आरोग्यवान And होते. I told you also मी तुम्हाला म्हणालो how one man came with a sword कसं एक माणूस तलवार घेऊन आला, and he raised it to kill me. त्याने ती तलवार उभी केली मला मारायला. And I told you आणि मी म्हंटल तुम्हाला that dream ended there itself. ते स्वप्न तिथेच थांबलं. हे फार पूर्वी मला पडलेलं स्वप्न होतं. But I got up that time. त्यावेळेला मी उठलो I wondered आणि मी विचार करायला लागलो that whether I would die as a martyr. की मी शहीद होणार आहे का, प्रभूसाठी माझा शिरच्छेद होणार आहे का. माझ्याही मनात नेहमी असायचं, मी नेहमी प्रार्थना करायचे की दे बाप्पा तू पास्टरांना असं स्वप्न दिलं, तो माणूस तलवार घेऊन मारायला आला होता, पुढे काही माहिती नाहीये, व्हॉट्स देअर इन फ्युचर. And I had shared this story before. तुम्हाला मी अगोदर हे सांगितलंय. But last night, मग काल रात्री God cleared everything. देवाने सगळ्याची पूर्णता केली. God showed me the ending. देवाने मला अंत दाखवला. Not my death, माझं मरण नाही, but the people's salvation. लोकांचं तारण. आमेन. So the swords that were raised up to kill me तर ज्या तलवारी मला मारायला उभ्या राहिल्या होत्या became signs of surrender. त्या समर्पणाच्या चिन्ह झाल्या. आज सकाळी जेव्हा पास्टरांनी मला हे स्वप्न पूर्ण करून सांगितलं ना, मला इतकं बरं वाटलं, असं जीव माझा भांड्यात पडल्यासारखा झाला हो. Those who planned to harm came into the kingdom of God. आणि जे कोणी इजा करायला आले होते, हानी करायला आले होते, ते शेवटी चक्क देवाच्या राज्यात आले. And the Lord spoke to me, आणि प्रभू मला म्हणाला, the time has come, वेळ आलीये, the harvest is ready. वेळ आलीये बरं का बिशप, The हंगाम harvest ready is ready, he said. आहे. हंगाम तयार आहे म्हणाला. The time is here, my church. वेळ आलीये माझ्या चर्च. God is about to do something great through our church. देव आपल्या चर्चद्वारे काहीतरी महान, दिव्य, भव्य कार्य करणार आहे. And those who move with this desire, आणि या इच्छेनं जे लोक पुढे जातील, and those who flow with this desire, आणि जे लोक या इच्छेनं या चर्च सोबत माझ्या सोबत पुढे जातील, will be part of the end time revival ते अंत काळातल्या संजीवनाचा भाग बनतील and will be ready for the rapture. आणि स्वर्गारोहणासाठी आपली तयारी होईल. So don't fear those swords. तर त्या तलवारींना भिवू नका. Don't fear the oppositions. आणि जो काही विरोध होतोय, आता पण होतोय, होत राहणार आहे, त्या विरोधाला घाबरायचं नाही. Because God says कारण ते बोललाय, He is going to turn opposition into opportunity तो for each one of विरोधाला us. आपल्या प्रत्येकासाठी संधीत बदलणार आहे. Yes, हो, एवढी तयारी आता देवाने आपली केली पाहिजे. He is turning swords into salvation. कारण तलवारींना तो तारणात बदलतोय. Because the sword of the Spirit is greater than the sword of the world. का आत्म्याची तलवार या जगातल्या तलवारीपेक्षा मोठी आहे. And so this is not just religion. आणि म्हणून हा फक्त धर्म नाहीये. This is Jesus changing people's hearts. येशू लोकांचं हृदय बदलताय. Amen. आमेन. So the swords that are raised against you today तर ज्या तलवारी आज तुमच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत, will turn into a sword of surrender tomorrow. त्या तलवारी उद्या समर्पणात बदलणार आहेत. Amen. हालेलुया. Opposition is a sign विरोध एक चिन्ह है, of the coming harvest. येणारा हंगाम जो है त्याचं चिन्ह है विरोध. कि क्यों इतनी तकलीफ हो रही है, क्यों इतना ऑपोजिशन आ रहा है, क्योंकि उतने लोग आगे प्रभु के पास आने वाले. Let me tell you one more thing. अजून एक गोष्ट सांगतो, Jesus doesn't just stop the attack. येशू केवळ हल्ला थांबवतात एवढं नाही, He will stop the attackers. येशू हल्लाही थांबवतील आणि हल्लेखोरांना पण थांबवतील. Amen. आमेन. Sometimes he may not stop the attacks, कधी कधी येशू हल्ला नाही थांबवणार, but he will stop the attackers. पण जे हल्लेखोर आहेत ना, जे हल्ले करतात त्यांना थांबवतील. And so end time revival तर अंत काळातलं संजीवन will turn the enemies into brethren of Christ. ते शत्रूंना
ख्रिस्ताच्या बंधुजनात बदलतील. That is what the Lord told me last night. प्रभू असं काल रात्री मला बोललाय. The enemy will come with the sword of death, आणि शत्रू मृत्यूची तलवार घेऊन येईल, but God will turn it into a weapon of life and salvation. पण देव त्या तलवारीला तारणाची आणि जीवनाची तलवार बनवून Because टाकेल. our church is a firebrand, कारण की आपलं चर्च अग्नीचा ब्रँड आहे. a firebrand for end time revival. अंतकाळच्या संजीवनासाठीचा आगीचा ब्रँड आपलं चर्च आहे. Get into the flow. बाबा या वाहतुकीत व्हायला लाग. Don't get into all wrong people. चुकीच्या लोकांमध्ये नका जाऊ. Don't run after wrong prophets. आणि चुकी मी परत सांगतो आज, चुकीच्या संदेशांच्या मागे लागू नका. Your life will be ruined. जीवन बर्बाद होईल. Don't ruin your life at this age and at this stage. कशाला या वयाला आणि या स्टेजला आयुष्य कशाला बर्बाद करायचं? Walk with Jesus. येशूंसोबत चाल ना, Walk with the truth. सत्यात चाल. And I'm talking to the leaders also. आणि मी लीडर्सशी पण बोलतोय If बरं का. leaders get swayed, what will happen to the ordinary people? जर लीडर्स बहकले तर आम जनतेचं काय होईल? Be strong in the Lord. प्रभूत खंबीर राहा. We are in the end times. आपण अंत समयात आलोय. We are not just celebrating 26 years. आपण फक्त 26 वर्ष साजरी करतो असं नाही. We are celebrating 26 years of victory. 26 वर्ष विजयाची साजरी करतो आपण. Don't be defeated. असे हरू नका. Go on in the same force. त्याच वाहतुकीत त्याच सामर्थ्याने जा. Go on with the same power. त्याच सामर्थ्याने पुढे जा. Praise God. देवाला धन्यवाद. Because this house is rising. कारण की हे घर वर येत And आहे the glory is lifting. आणि वैभव वर येत And the आहे. anointing is coming down. अभिषेक खाली उतरत आहे. You have to take these forces तुम्हाला ह्या सगळ्या शक्त्या घ्याव्या लागतील and go against the lies. आणि त्या सगळ्या खोटेपणाच्या विरोधात Lies जावं of the लागेल. devil. सैतानाच्या खोटेपणाच्या विरोधात जावं लागेल. Let truth prevail. सत्याला टिकू दे. Let truth prevail. सत्य टिकेल आणि सत्यच टिकू दे. And what God builds, आणि देव जे बांधतो ना storms cannot break. ते वादळांमध्ये तुटत नाही. Storms cannot break. देव जे बांधतो ना बेटा ते वादात तुटत नाही. येऊ दे कुठलंही वादळ, Because this house कारण हे घर carries generational blessings. या घरावर पिढ्यानपिढ्या लागलेले आशीर्वाद आहेत. It's not just one generation, but generations. एक पिढी नाही, पिढ्यानपिढ्या लागले. आम्ही दुसरी तिसरी पिढी बघतोय आता इथे. पिढ्यानपिढ्या लागलेले आशीर्वाद इथे आहेत. Amen. आमेन. God has given us divine assignment. देवाने आपल्याला दैवी कामगिरी दिली बेटा. The same God who started it तोच देव ज्याने सुरू केलं, is the God who will sustain it. तोच देव पाठिंबा देईल Is the same God who will take us to rapture. आणि तोच देव आपल्याला स्वर्गारोहणात घेऊन जाईल. Praise God. हालेलुया. This is not just history in the making. आणि केवळ हा इतिहास बनतोय असं नाही, This is prophecy being fulfilled. ही भविष्यवाणी खरी होत आहे. हालेलुया. This is prophecy being fulfilled. ही भविष्यवाणी खरी होत आहे. Amen. आमेन. From this pulpit, या वेदीवरून chains break. साख्या तुटतात. Amen. Amen. And destinies are awakened. आणि लोकांच्या आयुष्याच्या दिशा बनतात नाही, बनायच्या पहिले जाग्या होतात, जागृत होतात, मग बनतात. Praise God. Amen. This pulpit knows our tears. या वेदीला आमचे अश्रू माहित आहेत. This pulpit knows my pain. ही वेदी माझे चिमटे आणि माझ्या वेदना ओळखते. This pulpit knows my fears या वेदीला मला काय भय and my वाटतं. desires and my passion. या वेदीला माझं भय, माझ्या इच्छा, माझा आवेश माहित आहे. How I come and stand here, the pulpit knows. मी इथे येऊन कसा उभा राहतो Amen. हे कुणाला नाही, पण या वेदीला माहित आहे. Amen. Amen. Because this is not just simple wood. कारण की हे साधं लाकूड नाहीये. It is the wellspring of the living word of God. देवाच्या जिवंत शब्दाचा हा झरा आहे. It springs forth from this place. आणि इथून तो झरा फुटतो. दिस Amen. इज नॉट ओनली वुडन फ्लोरिंग, दिस इज लाईफ फ्लोईंग. From here, fire falls. आग पडते आग. From here, healings take place. इथून आरोग्य घडतं. रबा खरा Everything बशंगो. flows from here. इथूनच सगळं वाहतं. म्हणून मी म्हणतो हे जपा. This is heaven. हे स्वर्ग आहे. This is the throne of God. हे देवाचं सिंहासन आहे. And from underneath the throne of God flows rivers of living water. आणि देवाच्या सिंहासनाखालून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतात. My म्हणून Jesus is enthroned in this place. येशू या जागी सिंहासनावर विराजमान आहेत. Amen. आमेन. This stage, हे हा मंच, this pulpit, ही वेदी is heaven's microphone. स्वर्गाचा माइक्रोफोन है बेटा. ये हेवन का माइक है. आप सीरियसली लो ये बात. हा स्वर्गाचा माइक है. Amen. स्वर्ग बोलता है. People get life
कारण लोकांना इथे जीवन मिळतं. Amen. मिळतं ना? तुम्हाला वाटतं का नाही असं की लोकांना इथे जीवन मिळतं? Let the word of God arise. देवाचा शब्द वर येऊ दे. Only when the word of God arises, देवाचा शब्द जेव्हा वर येईल walls will fall down. तेव्हाच कोट म्हणजे भिंत खाली पडेल. खरबा खरबा. ओ दिस इज ऑल प्रॉफिटिक. Amen. ये भविष्यवाणी है. And from this very spot, आणि इथून या स्पॉट God वरून speaks, देव बोलतो. and darkness cannot comprehend it. आणि अंधाराला नाही ते झेपत. Darkness cannot stand in this place. अंधाराला हे सहन होत नाही म्हणून अंधार या जागेला घाबरतो. This is not just a platform, ही फक्त स्टेज प्लॅटफॉर्म it's a portal. अरे हा ही वेदी आहे. पोर्टल आहे हा एक. Praise God. आजच्या भाषेत Amen. आमेन. Because where the pulpit stands, कारण जिथे वेदी उभी राहते victory has to be declared, and victory is declared. विजय तिथे घोषित केला गेलाच पाहिजे आणि विजय इथे घोषित केला जातोच. Because your altar stands, कारण इथे वेदी उभी आहे. we speak from the cross. आम्ही वधस्तंभातून जाऊन बोलतोय. We speak from the resurrected power of आम्ही Christ. पुनरुत्थानातनं बोलतोय ख्रिस्ताच्या. Prophecy flows here. भविष्यवाणी बेटा प्रोफेसी सुनना है. प्रोफेसी इधर से जाता है. Power Prophecy. shows in this place, या जागी सामर्थ्य दिसून येतं. and purpose grows in this place. संकल्प या जागी वाढतात. These things happen here. या गोष्टी इथे होतात. Don't run here and there. अरे कुठं भटकताय? कधी इकडे जातो कधी तिकडे जातो. कुठं जातो? इथं बस. See, this pulpit is already shaking hell. अरे ही वेदी ऑलरेडी नरकाला हादरवती. अजून काय हादरवायचंय? What more do you want to shake now? काय हादरवायचं बाकी अजून? ही वेदी नरक हादरवतीये. This pulpit is already building heaven for आणि ही you. वेदी तुझ्यासाठी स्वर्ग उभं करतीये. अजून काय बाकी? बघायचं राहिलं काय? ऐकायचं राहिलं काय? Look, on this pulpit is the word of God. अरे या वेदीकडे बघ. इथं कराराचा कोश देवाचा शब्द आहे. This is the word of God on the pulpit. देवाचा शब्द या वेदीवर आहे. What will you get? काय मिळणार? The living water, जिवंत पाणी मिळणार आहे. bread of life, जीवनी भाकर मिळणार आहे. खराब Healing, आरोग्य blessing, मिळणार. deliverance. आशीर्वाद सुटका मिळणार आहे. ऑल सेन्स पासून जी आग लागली ना बेटा, विथ ऑल ह्युमिलिटी आय से, इट स्टिल कंटिन्यूज praise God. and it will grow even furthermore. The word of God देवाचं वचन is a weapon, एक शस्त्र आहे. and it can fight the devil and defeat him. ते सैतानाशी युद्ध करून सैतानाला हरवेल. Your prayer became pillars for us, इथे प्रार्थना आपल्यासाठी स्तंभ झाल्या. स्तंभ. and fire fell like rain in this place. आणि या जागेमध्ये तुम्ही पाऊस पडतोय बोलताय. या जागेत पावसासारखी आग पडतीये. आग. And for 26 years, 26 वर्ष God stood behind this wood, देव या लाकडा मागे उभा आहे. and I am standing behind him. आणि मी त्याच्या मागे उभा आहे. Yes. Once again I look upon the cross where you died. I am humbled by your mercy. And so when man spoke, आणि जेव्हा माणूस बोलला, heaven echoed his voice. स्वर्गात तो आवाज गुंजला. Praise God. आमेन. See, sermons were not just preached here for 26 years. 26 वर्ष इथे फक्त संदेश सांगितले असं नाहीये. They were planted in your heart. तुझ्या हृदयात ते पेरलेले आहेत. प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, उपदेश करी पवित्र आत्मा, सुंदर देऊळ चर्च हे माझे, इथेच विराजे येशू बाप. And they grew into healing. आणि मग ते पेरलेलं वचन तुझ्यात आरोग्यात बदलतं. They grew into blessing. आशीर्वादात बदललं. What more do you want? अजून काय पाहिजे तुम्हाला? There is nothing beyond this. क्या बाकी रह गया बेटा? इसके आगे कुछ है ही नहीं. Who else can give you what? आणि कोण तुला काय देणार आहे? इथे तुला आरोग्य मिळते, इथे तुला आशीर्वाद मिळतो, इथे तुला सुटका मिळते, इथे लागलेला सैतान जातो, इथे प्रोफेसी पण मिळते, इथे वचन मिळतं. और क्या चाहिए? In this place, blind eyes are opened. अरे या जागेत अंधे डोळे उघडतात. In this place, the deaf hear, या जागेत बहिऱ्यांना ऐकू the येतं, dumb speak, मुके बोलतात, the lame walk, लंगडे चालतात, the demons are removed. भूत निघतात. भूत या जागेत. दर शनिवारचा खेळ आहे हा. From blessing to blessing, आशीर्वादाकडून आशीर्वादात. in this very place, या जागे इन you दिस came on cycle, you went out on motorbike. इन दिस व्हेरी प्लेस तुम्ही सायकलवर आला, बाहेर जाताना मोटरसायकलवर गेला. In this very place, you came on motorbike, you went out by car. या जागे इन दिस व्हेरी प्लेस तुम्ही मोटरसायकलवर आला, जाताना कार मध्ये गेला. In this very place, you stayed in a rented house, you went out having your own house. इन दिस व्हेरी प्लेस तुम्ही भाड्याच्या घरात राहत असताना आला,
आणि जाताना स्वतःच्या मालकीची घरं फ्लॅट आणि बंगले करून गेलाय बेटा. In this very place you came as a spinster, you went out holding इन दिस somebody's व्हेरी hand. प्लेस तुम्ही कुमारिका म्हणून आला आणि लग्न करून आपला वर आणि नवरा शोधून नवऱ्याला घेऊन गेला. In this very place you came as a couple, married couple, and you went out with children. इन दिस व्हेरी प्लेस तुम्ही लग्न झालेलं जोडपं म्हणून आला आणि आपली बाळं आणि संतानं घेऊन बाहेर गेला. काजल, लव यू. In this very place you came as a sick person, went out as a healthy इन person. दिस व्हेरी प्लेस तुम्ही आजारी म्हणून आला आणि आरोग्यवान म्हणून गेला. What you didn't see in this place. या जागेत तुम्ही काय नाही पाळलेलं. घसे बसलेले आलो, जाताना घसे उघडलेले घेऊन गेलो. In this place wounded hearts were mended. या जागेत जखमी हृदय बरी झाली. काय Dreams बोलताय? lived once again. स्वप्न परत जागृत होऊन जगायला लागली. When we spoke, chains broke. आम्ही बोललो, साख्यात उठल्या. When we cried out, God came down. आम्ही ओरडलो, देव खाली आला. When we worshiped, walls came down. आराधना केली, भक्ती केली, भिंत कोसळली. When we declared, closed doors opened. आम्ही घोषित केलं, बंद दारं उघडली. हालेलुया. What more are you looking for? बेटा, और क्या ढूंढ रहा बेटा, किधर जाना है? और This pulpit saw nights of tears, या वेदीनं रात्रभर रडलेले अश्रू पाहिले, but saw mornings of joys. पण आनंद सकाळी पाहिलाय. रात को रोते रोते मैं सोई, सुबह हसते हसते मैं उठी. बेटा, This pulpit heard silent prayers. या वेदीनं शांत प्रार्थना ऐकल्या. None of you knew that I was praying here, तुम्हाला कोणालाही माहित नव्हतं मी इथे प्रार्थना but this करतो, pulpit knows. पण या वेदीला माहितीये मी इथं किती झिजलोय. This pulpit heard your praises. या वेदीनं तुमची स्तुती ऐकली. This pulpit heard your praises. या वेदीनं तुझी स्तुती ऐकली आहे. This pulpit saw your teary eyes. या वेदीनं तुझे पाणावलेले डोळे पाहिलेत. Praise God. की तुझे डोळे भरून आले बाई. Soaked with tears. भिजले तुझे डोळे पाण्याने, कधी न रडणारी रडायला लागली. Praise God. You are blood washed in this place. येशूंच्या रक्तात तुमची आंघोळ झाली इथे. You are accepted in the beloved. प्रिय लोकांमध्ये तुम्ही स्वीकारले गेला इथे. You are spirit filled in this place. आत्म्याने भरला तुम्ही इथे. You are glory charged in this place. तुम्ही वैभवाने चार्ज झाला इथे. And now 26 years later, आणि आता 26 वर्षांनंतर we don't just celebrate what was, आपण जे झालं, जे होतं ते फक्त सादर नाही करत we आहे. prophesy what's next. पुढे काय त्याची भविष्यवाणी करतोय. व्हॉट नेक्स्ट, व्हॉट नेक्स्ट, देयर इज लॉट्स. Because it's the same word of God. कारण तेच देवाचं वचन आहे. The same word of God that lit up the fire 26 years back. तेच देवाचं वचन ज्या वचनाने 26 वर्षांपूर्वी आग लावली, Now he's fanning the flame fresh now. आता ताज्या रीतीनं त्या आगीला परत हवा दिली जाते. And so this pulpit remains. म्हणून ही वेदी टिकून, चुलीत लाकूड टाकलं की हवा देतात ना पेटायला, ती हवा परत ताज्या रीतीनं आज दिली जातीये. ही वेदी टिकणार आहे. Amen. Because it's the throne for the world. कारण जगासाठी हे सिंहासन आहे And it's a throne of the word of God. आणि देवाच्या शब्दाचं हे सिंहासन आहे. That's why I get scared to speak anything else from this pulpit. म्हणून या वेदीवरनं बाकी काहीही बोलायला मला भीती वाटते. Because this is the gate for glory. कारण हे स्वर्गाचं दार आहे. This is the place for the exaltation of my Jesus. माझ्या येशूंच्या उत्कर्षासाठी, उन्नतीसाठी, वैभवासाठी असलेली जागा आहे. This is the voice for victory. आणि विजयाचा हा आवाज आहे. Amen. इथे गौरव, वैभव, स्तुती, महिमा येशूंचीच झाली पाहिजे. Say, God saw my start. देवाने माझी सुरुवात पाहिली. Now you see me shining. तुम्ही मला आत्ता चमकताना बघता. Praise God. तुम्ही मला आत्ता चमकताना बघताय. आय एम अ बर्निंग अँड देन शायनिंग लाईट. Amen. Because I carry the glow. कारण माझ्यामध्ये ती चमक आहे. And this glow comes because you have been with God. आणि ही चमक देवाच्या सहवासात राहून येते. Nothing else. चेहरे चमकवायचे, चेहरे चमकवायचे. See, जीसस के पास आ जा. because your face speaks word which word cannot speak. कारण तुझा चेहरा असं काहीतरी बोलतो जे जगात नाही बोललं जाऊ शकत. म्हणतात ना, तुम्हाला बघून आम्हाला बरं बरं वाटलं हो. का का सिस्टर, तुम्हाला बघून, बिशप तुम्हाला बघून फार छान वाटतंय. का आम्ही वेगळे आहोत का? Sometimes you don't need to speak. कधी कधी बोलायला लागत नाही. Your face shows.
चेहराच बोलतो, because your face glows. कारण चेहरा ग्लोज म्हणून Jesus said, येशू बोलले, when they see your light, जेव्हा त्यांना तुझा प्रकाश दिसेल they will glorify the Father in heaven. ते स्वर्गीय बापाचा गौरव He करतील. didn't say when you speak. बोलशील तेव्हा असं नाही म्हटले, Amen. आमेन, बघतील तेव्हा. God is taking us from glory to glory, देवबाप आपल्याला गौरवातून गौरवात नेतो, याच्यात शंकाच नाही. and we are still rising. आणि अजूनही आपण उत्कर्षाला येतच आहोत. You don't just look different, तुम्ही फक्त वेगळे दिसताय एवढं नाही, you are different. तुम्ही वेगळेच झालाय. तुम्ही वेगळेच झालाय. Amen. वेगळे दिसताय असं नाही, तुम्ही झालाच वेगळे आहात. Say, something has to change when you come to this church. तुम्ही या चर्चला जेव्हा येताना काहीतरी बदलायला पाहिजे. When Moses ascended the mountain, he had to change. मोशे जेव्हा डोंगरावर गेला काहीतरी बदललं. That mountain changed Moses, त्या डोंगराने मोशेला बदललं. and the बदलतं. altar changes you tonight वेदी आज and this रात्री, morning. वेदी आज सकाळी तुला बदलत आहे. मोशे डोंगरावर गेला, त्या डोंगराने त्याला बदललं. तुम्ही या वेदीवर या चर्चला आला, Say. ही वेदी तुम्हाला बदलते. Makeup does not change us much. It is the majesty of Christ's presence that changes us. मेकअप फारसा आपल्याला बदलत नाही. येशू ख्रिस्तांचं जे राजकीय गण इथे आलेलं आहे ते आपले नक्षा बदलून टाकतात. Say, your change is not just from the lightings here, तुमचा बदल इथे असलेल्या फोकस लाईट मुळे नाहीये. But- कि नहीं वो फोकस में मैं बहुत गोरी दिखती ना, नहीं नहीं नहीं, it's नहीं. because of your encounter with Christ. ख्रिस्ताला तुम्ही भेटलाय म्हणून, Because He is the light तो प्रकाश आहे that changes us. जो आपल्याला बदलतो. This light only shows what we are. हा प्रकाश फक्त हेच दाखवतो की आपण कोण आहोत. His light shows whose we are. त्याचा प्रकाश हे दाखवतं आपण कुणाचे आहोत. See, मी सुखी, मी यशू. many of the faces I see, अनेक चेहरे मी इथे बघतो, because most of you don't see while I preach you. कारण की अनेक जण तुम्ही माझ्याकडे बघत नाही, मी तुम्हाला संदेश The सांगतो. more I can see you, है ना? the less you can see others. तुम्हाला इतर लोक कमी दिसणार, मला तुम्ही वाढत्या प्रमाणात दिसता. And I've been seeing you for 26 years. 26 वर्ष आज मी तुम्हाला इथे उभं राहून ऍट अ ग्लान्स ऐसा, एक्झॅक्टली ऐसा, 26 years I've been seeing you. 26 वर्ष मी तुम्हाला कोपऱ्या कोपऱ्यात बघतोय. मी तर बघतेच बाबा. And now I witnessed your change. आणि मला आता दिसतं I बदलले. witnessed your becoming something. मला कळतं, मला समजतं बदल गए. See, I बदल गए. cannot tell you, but I know how much you have changed in this 26 years. मी सांगू नाही शकत तुम्हाला, पण तुमचे चेहरे इथे दर आठवड्याला बघून 26 वर्षात तुम्ही किती बदललाय See, ते मला कळतं. you are proof तुम्ही पुरावा आहे, पुरावा that time in His presence leaves a mark. की त्याच्या सहवासातली वेळ खून सोडते. If I'd only taken a photograph of yours 26 years back and shown you today, you 26 will वर्ष- realize the change that took place in your 26 life. वर्षापूर्वीचा तुझा जो फोटो मी इथे काढला असता आणि तो फोटो मी तुला आज दाखवला असता, तर मग तुला कळलं असतं बाबा 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 मी किती बदलले. Your face tells the story. तुझा चेहराच तुझी कथा सांगतोय. It tells the story of fire, faith, तुझा चेहरा कथा सांगतो आगीची, विश्वासाची, and favor, अनुग्रहाची, कृपेची, the blessing of God, देवाच्या आशीर्वादाची, the touch of God. देवाच्या स्पर्शाची. See, you are a walking glory तुम्ही चालता फिरता गौरवात, because you're wrapped in the obedience of God. कारण देवाच्या आज्ञा पालनात तुम्हाला पॅक केलंय. When you're wrapped in the obedience of God, आणि देवाच्या आज्ञा पालनात जेव्हा तुम्ही रॅप्ड म्हणजे पॅक होता, change is obvious. बदल होणारच आहे. बिकॉज यू ओबिडियंट, तू आज्ञा पालनात आहेस. See, you didn't just age, केवळ तू वयाने वाढला असं नाही, you ascended. ओ तू वरवर आला, उत्कर्षाला आला. That's more important. ते जास्त महत्वाचं आहे की वयाबरोबर तू उन्नतीला पण आलास रे. Amen. Eyes have seen your change. डोळ्यांनी तुझ्यातला बदल पाहिला. Yes, but heaven saw it first. अरे पण स्वर्गाने पहिला पाहिला. आमेन. Heaven saw it first. स्वर्गाने तुझ्यातला बदल पहिला पाहिला. We saw it later. आपण नंतर पाहिला, आम्ही नंतर पाहिला. You have been transformed because of His glory. त्याच्या गौरवामुळे तुम्ही बदललात And you are still being changed from glory to glory. आणि अजूनही गौरवातून गौरवाकडे तुमचा बदल होतोय. What can I say of the past? काय बोलू मी भूतकाळाविषयी, What can I say of the past 26 years? काय बोलू मी गेल्या 26 वर्षांविषयी. God's grace, देवाची कृपा, added grace, भरीला कृपा, grace for grace. कृपेला कृपा, कृपाच कृपा. Yes, things did go wrong. हा गोष्टी थोड्या बहुत चुकल्या सुद्धा, They took some of our sheep. आणि आपली काही मेंढरं
काहींनी नेली सुद्धा. But we are not worried दॅट्स फाईन, आपल्याला टेन्शन नाही. because they could not steal the shepherd. कारण मेंढपाळ तो चोरला नाही ना. अरे मेंढरच घेऊन गेले ना. मेंढपाळ तर इथेच आहे ना बेटा. Amen. फिर क्या टेंशन है? पास्टर तो इधर ही है ना. पास्टर का थोड़ा फ्लॉक लेके गया ना. भले लेके गया, मे गॉड ब्लेस यू. So some of our own leaders left with members. तर आपलेच काही लीडर लोक आपलेच काही मेंबर घेऊन गेले. But God stayed with the mission. पण देव या मिशन सोबत राहिला ना. See? है ना. This mission is still alive. हे मिशन, ही कामगिरी अजूनही जिवंत आहे ना. Amen. आमेन. Some of the so-called prophets, they split the flock. काही नामदारी संदेश त्यांनी कळप फोडायला पाहिलं, But they couldn't touch our foundation. पण नाही आपल्या पायाला स्पर्श करू शकले. Yes. इधर हाथ लगाया ना कि लोगों को शॉक बैठता. Yes, lately one so-called prophet is roaming around. हा, मी परत बोलतो, जरूरत आहे. आत्ताला अजून एक संदेश अजून इथे भटकतोय. And he went to some of our zonal leaders' home and broke those flocks. आणि तोच संदेश आपल्यातल्या काही झोनल लीडरच्या घरी पण गेला आणि आपला कळप त्यांनी फोडला. And some of our members don't know that. आणि आपल्यातल्या काही मेंबर लोकांना नाहीच माहिती And they काय. still go to that so-called prophet. आणि ते तरी त्या नामदारी संदेश त्यांकडे जातातच. Please go, but don't make others to go. प्लीज जा, तू जा, दूसरों को मत लेके जा. Say, don't be deceived. कशाला फसतो? मृगजळ जाणून त्याच्या मागे. But no problem. बेटा, किती वेळ फिरणार? पण ठीक आहे. New faces came. नवीन चेहरे आले, Some of the old faces left. काही जुने गेले, तो कुछ नये आए. But his face never turned away from us. पण त्याचा चेहरा आपल्यापासून कधी वळला नाही. Are you getting me, people? कळतंय का? The house the people tried to shake, जे घर लोकांनी हादरवायचा प्रयत्न केला, it still stands ते आजही उभं आहे. by the grace of God. देवाच्या कृपेवर उभं आहे. It still shines अजूनही चमकतंय by the grace of God. देवाच्या कृपेनं. Because हालेलुया. God didn't just give us numbers, कारण देवाने केवळ आपल्याला आकडा, संख्या दिली एवढं नाही. He gave us nations. देश दिले देश, राष्ट्र दिलेत राष्ट्र. We are saying 40,000 members. God is saying, I gave you nations. आपण 40,000 मेंबर वरती म्हणतो समाधानी आहे. देव म्हणतो मला तुला देश द्यायचे देश. I want to give you nations. मला तुला देश द्यायचे देश. See, 40,000वर समाधानी राहू नका. let them take the crowd, but let them never take the cloud. त्यांना गर्दी नेऊ दे, पण मेघस्तंभ नाही न्यायचा कोणी. Let the cloud of God stay here. देवाचा गौरवी मेघ इथेच राहायला पाहिजे. Amen. आमेन. 10 गए 20 आहे, फिर 15 गए, फिर 30 आहे. Let nobody take away God's promises. आणि कोणी देवाचं अभिवचन नाही घ्यायचं, Amen. घेऊन नाही जायचं. And so this church is not depending only on claps. तर सांगायचं तात्पर्य असं बेटा, आपलं हे चर्च केवळ लोकांच्या टाळ्यांवर उभं नाहीये. It's built on assignment. ओ हालेलुया. ते कामगिरी उभं आहे, कामगिरीवर उभं आहे. Assignment. असाइनमेंट आहे ऊपर से. See, betrayal came, storms came, धोका झाला, दगाबाजी झाली, वादळ आलं, but the main builder never left us. पण जो मेन बिल्डर आहे त्यांनी कधी आपल्याला सोडलं नाही. You know the condition that is prevailing around the churches तुम्हाला today, माहिती आहे ना? all over India. संपूर्ण भारतामध्ये अलीकडे सगळ्या चर्चच्या अवतीभोवती काय वातावरण आहे, काय माहोल आहे Demonic forces तुम्हाला are माहिती against the आहे. church. सैतानी शक्त्या चर्चवर, चर्चेसवर हल्ला Say. करतायत. हा, यू नो इट, यू आर हिअरिंग इट, यू आर सीइंग इट. But है ना? God has been with us. पण देव किती आपल्या बरोबर राहिला You need to बाबा. thank the Lord. प्रभूचे तुम्ही आभार मानले पाहिजे. Thank the Lord. देवाचे आभार माना बेटा, Say देवाचे thank you, आभार Jesus. माना. म्हणा धन्यवाद येशू. See, हालेलुया. growth is not who stayed back, वाढ कोण मागे राहिलं याच्यावर नाहीये, but who sent. पण कोणाला पाठवलंय That is important. हे महत्वाचं आहे. Because we didn't start with a crowd, कारण आमची सुरुवात गर्दीनं झाली नव्हती. we started with a call. आमची सुरुवात, लक्षात घ्या मी काय म्हणतो, इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आमची सुरुवात लोकांच्या गर्दीनं, फॅन फॉलोईंगनं झालेली नाही. आमची सुरुवात पाचारणावर झाली. 1989 23 सप्टेंबर. Today people want ready-made crowd. अलीकडे लोकांना रेडीमेड गर्दी हवी असते की कुछ लोग भेज दे बस, Amen. कुछ सर मेरे हात में दे दे सर. My wife translated in Marathi. मराठीमध्ये माझ्या बायकोनी माझं भाषांतर केलं. I spoke in English. मी इंग्लिश मध्ये बोललो. Together we spoke heaven down to you. एकत्र आम्ही स्वर्ग खाली उतरवलाय तुमच्या कानावर. And together we spoke heaven's will for you.
आणि एकत्र आम्ही दोघांनी मिळून स्वर्गाची इच्छा तुमच्यापर्यंत पोहोचती केली आहे. आय सी वल्सा क्राईंग. आय फील लाईक आय लव्ह यू. फ्रॉम दॅट टाइम यू अँड सुनीला विथ अस. And today Bishop Peter doesn't just lead. आणि आज बिशप पीटर फक्त लीड करतात असं नाही. He flows with two flames at his side. दोन ज्वाला आहेत शेजारी त्यांच्या. 2 women, 1 man, दोन स्त्रिया एक पुरुष, but 1 mission. एक कामगिरी. बिशप पीटरच्या शेजारी दोन स्त्रिया आहेत, ते एक पुरुष आहेत, पण कामगिरी आमची एकच आहे. Hell has no chance then. नरकाला आता नाही संधी. Amen. आता संधी नाही. And this is heaven's order. आणि स्वर्गाची ही ऑर्डर आहे. 1 preaches, एक उपदेश करतो, 1 translates. एक अनुवाद करतो. And I prayerfully pray that my daughter builds. आणि मी प्रार्थनापूर्वक रीतीनं प्रार्थना करतो, माझ्या मुलीनं पुढे हे वाढवावं. I pray that this Moses also has Hur and Aaron. मी प्रार्थना करतो या मोशेला पण हुर आणि अहरोन लाभावेत. Because Jesus said a house that is divided will not stand. कारण येशू म्हणाले जे घर डिवाइड होतं, विभक्त होतं, ते उभं नाही राहत. I want the house to stand. मला घर उभं ठेवायचंय, And then this house also will stand. म्हणजे हे घर उभं राहील. Amen. आमेन. Because Jesus is the word कारण येशू शब्द आहे, and I am his voice. मी त्याचा आवाज आहे. And she is my voice for Maharashtra. आणि महाराष्ट्रासाठी ती माझा आवाज आहे. कोण ती? हीच ती. And so the word of God runs in 2 tongues. तर देवाचा शब्द इथे 2 भाषेत जातो. 1 in English, 1 in Marathi. एक इंग्लिश, एक मराठी, But 1 spirit. पण एक आत्मा. Praise God. आमचा आत्मा तुम्हाला कधी डिवाइड दिसणार नाही. And I pray that my daughter carries this legacy. माझी प्रार्थना हीच आहे बेटा, माझ्या मुलीनं हे वतन जे मी निर्माण केलंय ते पुढे सांभाळावं. I pray that somebody may come up and God may give that person that he may also carry forth this legacy. कुणीतरी पुढे यावं आणि त्याने सुद्धा हे वतन पुढे न्यावं अशी माझी प्रार्थना आहे. Yes. I pray that somebody may carry this burden further. कोणीतरी हे ओझं पुढे घ्यावं अशी माझी प्रार्थना आहे. Because where there is a faithful man and praying woman, कारण जिथे विश्वासू माणूस आणि प्रार्थना करणारी स्त्री असते, there will always be an unstoppable move of God. तिथे नेहमी देव कधी म्हणजे कोणी कधी थांबवू शकणार नाही अशी देवाची चळवळ असते. I thank God that my daughter could have gone abroad, मी प्रभूचे आभार मानतो. ऍक्च्युली माझी मुलगी फॉरेनला जाऊ शकली असती, but she chose to go above that. पण तिने फॉरेनला न जाणं पत्करलं आणि त्याच्याहून वेगळं काहीतरी स्वीकारलं. I thank God that she didn't fly in the plane above the cloud but said I will be under the cloud of glory. मी प्रभूचे आभार मानतो की ती विमानात बसून ढगांवर गेली नाही, ती देवाच्या ढगा आत राहिली. Amen. See, this is not just a family, this is my kingdom. हे फॅमिली नाही हा, मी परिवाराविषयी बोलत नाही. डोंट गेट मी रॉंग, मी राज्याविषयी बोलतोय. See, my wife carries this mantle माझ्या बायकोवर हा जगा उतरलाय and I believe my daughter carries the devotion. आणि माझा असा विश्वास आहे हीच भक्ती माझ्या मुलीत येईल. And together we are a divine triangle. आणि एकत्र आम्ही एक दैवी त्रिकोण बनू. As for me and my house, मी आणि माझे घराणे we will serve the Lord. आम्ही देवाची सेवा करू. आमेन, आमेन. Because So it's shall not, it be done. it's not just staying in the church, it is surrendering yourself to God. कारण चर्च मध्ये राहणं नाही बेटा, देवाला 100% तुझं समर्पण When पाहिजे. you surrender, you stay. तू समर्पण केलं ना की तू राहतोस, तू पळून नाही जात. When you stay, you can move out. समर्पण केलं आणि राहिला की मग तू बरोबर जातो. When you only stay, you can run out. जेव्हा नुसता राहतो तू पळू शकतो, But when you surrender, you will stay. पण समर्पित होऊन तू राहू शकतो कायमचा. There. नुसताच राहिला की आम्ही नुसतेच चर्चला येतो आणि जातो, काही फायदा नाही. समर्पित होऊन आम्ही येतो, तुम्ही कायम राहणार. So my daughter, she is young in age, but she's got a great calling. माझी मुलगी अजून वयाने लहान आहे, पण तिच्यावर पाचारण मोठं आहे. You know, sometimes God hides his generals in gentle hearts. कधी कधी देवबाप त्याच्या जनरल्सना सौम्य हृदयात लपवतो. And in the beginning, you don't realize it. आणि सुरुवातीला आपल्याला कळत नाही, And when time is right, पण वेळ जेव्हा बरोबर येते, suddenly you see them अचानक तुम्ही त्यांना पाहता in the role of God.
देवाच्या भूमिकेत. Amen. आमेन. आमेन. Praise God. I am not what I used to be 26 years ago. I am much more different, Jai Shri, now. And with all humility I say, His mantle has already fallen on me. Praise God. Amen. And God didn't just give us staff. आणि देवाने आम्हाला फक्त स्टाफ दिलाय असं नाही. They are soldiers. ते सैनिक आहेत आमचे. I don't want just ते staff. सैनिक I आहेत. want soldiers. मला स्टाफ नकोय नावाला. मला सैनिक पाहिजेत who will fight. And they hold up the house आणि घर धरून ठेवतील with असे. strength and deep faith and with शक्तीने, love and विश्वासाने, integration. प्रेमाने, सरळतेने, इमानाने, प्रामाणिकतेने घर धरून ठेवतील असा स्टाफ म्हणजे सैनिक हवेत मला. In the company they may have staff. I want soldiers in the staff. कंपनी स्टाफ असतो. मला इथे स्टाफ मध्ये सैनिक पाहिजे. आय एम अ सोल्जर इन द आर्मी. Yes. आय एम अ सोल्जर इन द आर्मी. And God has blessed us with the media team आणि देवाने मीडिया टीमचाही आशीर्वाद दिला आपल्याला. headed by my brother Andrew. ज्या मीडिया टीमचं नेतृत्व माझा सख्खा धाकटा भाऊ अँड्रू करतो. They don't just film. ते केवळ फिल्मिंग करतात एवढं नाही. If they only film, they are not useful. फिल्मिंग नुसतं केलं शूटिंग तर काही फायदा नाही. They have to flame the message. त्यांना त्या उपदेशाला हवा द्यावी लागते. Amen. आमेन. They have to flame the message to the nations that want to hear God. त्यांना उपदेशाला हवा द्यावी लागते की जो उपदेश अख्ख्या जगाला ऐकायचा आहे. And behind every broadcast आणि प्रत्येक ब्रॉडकास्टच्या मागे is a builder with a vision एक बिल्डर आहे ज्याच्याकडे दृष्टांत आहे that comes from heaven. जो स्वर्गात आलाय. Amen. आमेन. Because you see the lens, they are very small, तुम्ही लेन्स बघा ना किती छोटे असतात. but they reach eternal. पण या लेन्स अनंत काळच्या जीवनापर्यंत पोहोचतायत. They touch the hearts of the people. अरे या लेन्स लोकांच्या हृदयाला स्पर्श करतायत. Even today's message, आजचा उपदेश पण after I finish this message, हा उपदेश मी संपवल्यावर I will get messages from abroad. मला फॉरेनहून मेसेज येतात, टेक्स्ट येतात. Thank you, Bishop, for the थँक्यू message डॅडा, today. थँक्यू बिशप डॅडा, आजच्या मेसेज साठी थँक्यू बिशप डॅडा. फॉरेनहून लगेच येतात. दे आर लिसनिंग. Say. And so it's very important. म्हणून हे महत्वाचं आहे. The media team, the staff, they should start with prayer. मीडिया टीम, स्टाफ टीम नेहमी प्रार्थनेनी सुरुवात केली पाहिजे. नेहमी. Because we are fighting. का आपलं युद्ध सुरू आहे. Every day we are fighting. रोज आपलं युद्ध सुरू आहे. I'm fighting. मी युद्ध करतो रोज. दिस इज नॉट अ गेम गोइंग ऑन. Even- दिस इज लाईफ अँड डेथ. Even enemy till yesterday was after me. कालपर्यंत शत्रू माझ्या मागे I होता. won't tell you the details, सांगणार नाही मी तुम्हाला डिटेल. but we have to fight every day. रोज आम्हाला युद्ध करावं लागतं. Amen. आमेन. God has blessed us with a wonderful choir also. देवाने सुंदर क्वायरचा आशीर्वाद दिलाय आपल्याला. And these voices just don't sing. आणि हे आवाज फक्त गातात एवढं नाही. They are called to shift atmospheres. आणि त्यांना हे सगळं वातावरण बदलण्यासाठी बोलावलंय. They are called to change atmospheres. माहौल बदलने के लिए उनको बुलाया है. वातावरण बदलायला त्यांना बोलावलंय. And their weapon is worship. आणि त्यांचं हत्यार, त्यांचं शस्त्र आहे आराधना. Their weapon is worship. त्यांचं शस्त्र आहे आराधना. Half of my work they have to do and they are doing. माझं अर्ध And they काम should do. माझं अर्ध काम क्वायरनी केलं पाहिजे आणि क्वायर करत आहे आणि क्वायरनी ते करत राहिलं पाहिजे. And that's how heaven responds. स्वर्ग मग प्रतिसाद. Amen. आमेन. They lead the sound कारण की ते नाद पसरवतात so that the spirit can lead the people. की आत्म्याने लोकांना मार्गदर्शन करावं म्हणून क्वायर नाद ध्वनी स्तुतीद्वारे पसरवते. Choir has no place outside the church. एक लक्षात घ्या, क्वायरला चर्चच्या बाहेर कुठेही जागा नाहीये. I mean, they are not competing with the secular singers. आय मीन क्वायर आपली जगातल्या गायकांशी स्पर्धा करत नाही आणि करू शकतही नाही. And even that choir or And- the great singers of the universal church still need the church members to hear them. आणि संपूर्ण युनिव्हर्सल चर्च मधल्या क्वायरचं ऐकायला सुद्धा, वैश्विक चर्च मधल्या क्वायरचं ऐकायला सुद्धा मेंबर तो सामने बैठे हो ना. That's why some of these so-called prophets, they just go and take some of the singers from the churches and make them to sing for them when they minister. आणि म्हणून हे काही सोकॉल जे प्रॉफिट आणि संदेश जे असतात ना, ते चर्च मधले जे प्रभावशाली आणि अभिषिक्त गायक असतात त्यांना बरोबर टार्गेट करून उचलतात आणि त्यांच्या मीटिंग्स मध्ये गायला लावतात. But they will never have the courtesy to go and ask the pastor, can I take your church singers? पण ही नम्रता त्यांच्यात नाहीये
आणि ही कर्टसी आणि संस्कार आणि मॅनर्स त्यांच्यात नाही आहेत की जाऊन त्या चर्चच्या पास्टरांना विचारावं की तुमच्या चर्चच्या क्वायर मधल्या या गायकाला मी माझ्या मीटिंग मध्ये गायला नेऊ का. God speaks the whole thing to them, देव त्यांच्याशी इतकं बोलतो but doesn't speak these things. हे नाही बोलत. हा? देव एवढ्या प्रोफेसिया त्यांना देतो, तू जिएगा, तू मरेगा, तेरी शादी होगी, तेरे को बच्चे होंगे. प्रभु ये नहीं बोलता. Say, we have got prayer warriors प्रार्थना योद्धे who आपल्याकडे pray every Saturday and Sunday. दर शनिवारी पण वर प्रार्थना चालते. आम्ही दोघे इथे उभे असतो ना, Yes. वर एक रूम आहे, तिथे वर प्रार्थना चालते दर शनिवारी. They fight in secret ते गुप्तपणे लढाई करत असतात, कुणाला दिसत नाहीत ते. so that the church can stand in public. कशाला? त्यांच्याकडे वेळ खूप आहे म्हणून नाही, चर्च उभं राहावं व्यवस्थित म्हणून. They don't hold the mics, माईक नाहीये त्यांच्या हातात, but they hold the heavens open for all of us. पण ते आपल्या सगळ्यांसाठी स्वर्ग उघड असं उचलून धरतात. And so every breakthrough starts with a whisper. तर प्रत्येक नवीन सुरुवात छोट्याशा कुजबुजीने होते. It is done in the corner of our church. आपल्या चर्चच्या कोपऱ्यात सुरू होते. See? ओ रबा And these prayer warriors don't need a spotlight. आणि या प्रार्थना योद्ध्यांना फोकस लागत नाही, Their fruit speaks. त्यांचं फळ बोलतं. And so today I am thankful to them म्हणून also मी प्रार्थना योद्ध्यांचे पण आभार मानतो, because they stand in the gap. कारण ते गॅप मध्ये उभे आहेत आणि प्रार्थना करतात. Why? का? So that no one falls through. की कोणी पडू नये, चर्च मध्ये काही असा गोंधळ होऊ नये, सगळे उभे राहावेत, एकत्र राहावेत. We lengthen the stakes आपण दोऱ्या लांब करतोय, because कारण we have strengthened the cords. आपण दोऱ्या का लांब करतोय, कारण आपण मेखा बळकट करतोय. स्ट्रेंथनिंग द स्टेक्स, आपण मेखा बळकट करतोय. Unless we strengthen the stakes, you cannot lengthen the आणि cords. मेखा जोवर बळकट होत नाही, मेखा म्हणजे यू कॅन से पिलर्स जोवर बळकट होत नाही, तर दोऱ्या वाढवून होणार नाहीये. Our leaders should be strong. लक्षात येतंय का? जे विन्यार्ड वर्कर्स चर्चचे लीडर्स आहेत ना, ते येशू ख्रिस्त प्रभूत स्ट्रॉंग पाहिजे. You are the pillars of the church, you तुम्ही leaders. पिलर आहात माझ्या लीडर लोकांनो. Don't be shaky. हादरू नका असे, Be strong in the Lord. प्रभूत खंबीर राहा. Read the Bible. बायबल वाचा. आता मला एक मोठं बायबल कोणीतरी दिलं, मी नाव विसरले त्या मुलीचं. खूप खूप थँक्यू बेटा. मोठं बायबल, मोठ्या मोठ्या अक्षरांचं आम्ही समोरच ठेवलंय घरात, आम्ही रोज वाचतो. This house is not built on talent. हे घर टॅलेंटवर, कलांवर, प्रतिभांवर बांधलेलं नाही. It's built on trust. हे घर विश्वासावर बांधलंय. It's built on tears. हे घर अश्रूंवर बांधलंय. It's built on prayers. हे घर प्रार्थनांवर बांधलंय. Say, आमेन, Amen. आमेन. We didn't grow by just crowds. गर्दी आली, गर्दी आली, गर्दी आली आणि अशीच गर्दी आली आणि आम्ही असेच वाढलो असं नाही. ते We grew by covenants. करार करून वाढलो. करार. जोवर गव्हाचा दाणा पेरून मरत नाही, त्याला फळ येत नाही. तुम्ही शहाणे आहात, तुम्हाला समजेल हे मरण जीवन देत आहे. From the pulpit to the parking, वेदीपासून पार्किंग पर्यंत every hand in our church carries the harvest. आपल्या चर्चच्या प्रत्येक हातात हंगाम आहे. Yes. वेदीपासून पार्किंग पर्यंत आपल्या चर्चच्या लोकांच्या प्रत्येकाच्या हातात हंगाम आहे. They don't need titles. They don't seek for titles. त्यांना शीर्षकांची टायटलची गरजच नाहीये. They know their reward is in heaven. त्यांना माहिती आहे त्यांचं प्रतिफळ स्वर्गात आहे. See all those teams that stand by me also. ह्या सगळ्या टीम, Security team. सिक्युरिटी टीम, व्हॉलेंटियर टीम माझ्या बाजूने उभ्या राहतात. बघा ना, I don't pay them. मी काय पगारावर ठेवलंय? व्हॉलेंटियरला, सिक्युरिटी टीमला मी काय पगार देतो का? For years they are standing. वर्षानुवर्षे ही पोरं माझ्या बाजूने उभे राहतात. Love. प्रेम, Love लव, is the foundation of our प्रेम. church. प्रेम पाया आहे. प्रेम पाया आहे. Because they are all serving without a spotlight. कारण की ते सगळे कुठलाही प्रकाश झोत किंवा फोकस लाईट त्यांच्यावर न येता सेवा करतायत, But they still shine in God's eyes. तरी देवाच्या नजरेत चमकतात. Amen. आमेन. Because volunteers also carry the vision in their heart. कारण व्हॉलेंटियरच्या हृदयामध्ये पण इथला दृष्टांत आहे. Every person in my church carries the vision in his heart. माझ्या चर्च मधल्या प्रत्येक माणसाच्या हृदयात तो दृष्टांत आहे. आमेन. Love in their hands, love in their hearts, हातात- love in their eyes. हातात प्रेम आहे, हृदयात प्रेम आहे, डोळ्यात प्रेम आहे. हाऊ कॅन आय नॉट लव्ह यू? यू टेल मी.
Every church that is set here is set with love. प्रत्येक जे काही इथे मांडलं जातं ते प्रेमाने मांडलं जातंय. The floor that is swept. जी जमीन झाडली जाते, ज्या खुर्च्या मांडल्या, आपण नवीन खुर्च्या पण घेतल्या. Say, yes, we bought 1500 new chairs. Come on, give thanks to the Lord. देवाला आभार द्या, टाळ्या वाजवा. 1500 नवीन खुर्च्या घेतल्या आम्ही काल. बरोबर वेळेमध्ये आल्या. आतमध्ये इकडे नवीन खुर्च्या लावल्या. Praise God. Amen. In this year we did many things. या वर्षी आम्ही बरंच काही केलं. The shed, शेड बांधला, the सोलार लावला, the light bill which is to come more than 1 lakh. लाईट बिल किती यायचं माहिती का चर्चचं? ₹1,00,000 आणि क्रिसमसच्या वेळेला ₹1.5 लाख. Say, nobody knows. कोणाला माहित नाहीये हे सगळं. But ₹1.5 लाख लाईट बिल येतं. now? आता Zero. 1 टाइम इन्वेस्टमेंट, खत्म हो गई बात. सोलार लगा दिया ऊपर. These people who serve with me, they don't serve for applause. ही लोक जी माझ्या बरोबर सेवा करून झिजतात ना, ती लोकांच्या टाळ्यांसाठी नाही बेटा. They serve from an altar. वेदीपासून त्यांची सेवा आहे. Say, this church runs with the Holy Ghost oil. आणि हे चर्च पवित्र That's what I आत्म्याच्या तेलावर चालतं एवढं मला Holy माहिती. Ghost oil. पवित्र आत्म्याच्या तेलावर हे चर्च चालू आहे एवढं मला And माहिती. volunteers are the vessels. आणि हे सगळे व्हॉलेंटियर पात्र आहेत, And they are filled with holy oil. पवित्र तेलाने भरलेले आहेत. Amen. आमेन. Their hands may move very quietly, आणि त्यांचे हात शांतपणे काम करत असतील, but their echoes are heard in the heavens. पण त्यांचा आवाज स्वर्गात गूंजतोय. Amen. दुनिया के कोने कोने में गूंज रहा मेरे वॉलेंटियर्स का नाम. Praise God. Yes. I cannot forget my daughter Sandra, who is the admin head. मी माझ्या मुलीला सँडाला पण विसरणार नाही, जी ऍडमिन हेड आहे. I cannot forget even Karan now, who is the admin manager. करणला पण मी कधी नाही विसरणार, तो ऍडमिन मॅनेजर आहे. He's not on payroll, मी करणला पगार देत नाहीये माइंड यू, but he's here on purpose. पण तो संकल्पाने इथे असतो Amen. की बस नाव नो टर्निंग बॅक. He manages without money but moves with mission. पैशाशिवाय मॅनेज करतो, पण कामगिरीने पुढे जातो. Praise God. आमेन. I thank God for the elders and pastors of our church. प्रभूचे आभार मानतो मी. आपल्या चर्चचे सगळे एल्डर्स, पास्टर्स आम्हाला बघून फार आनंद They're such होतो. a blessing. इतका मोठा आशीर्वाद आहे ते. Members are looking to you. सगळे मेंबर्स तुमच्याकडे पाहतात So माहिती you be आहे. strong. तर तुम्ही खंबीर राहा. One of the closest elder is Dr. John for me. आणि सगळ्यात जवळचे एल्डर आहेत माझे डॉक्टर सुनील जॉन. Never shaken. कधी हादरत नाही हा माणूस. ही इज माय डिअर ब्रदर. Nobody can deceive him. कोणीही सुनील जॉन ब्रदरला फसवू नाही शकत. नाही फसवू शकत. Nobody can deceive him. कोणी नाही. कोणी कान भरू नाही शकत, and- फसवू नाही शकत. And if you want any prophecy, go to him. तुम्हाला प्रोफेसी पाहिजे, God आपल्या uses चर्च him as a prophet. आपल्या चर्च मध्ये आहे. प्रोफेसी पाहिजे, देव त्यांना संदेश त्यासारखं वापरतो. भेटा त्यांना, ते प्रोफेसी देतील. Roaming around here and there, God has given you a prophet here in our church. कुठं भटकता इकडे आणि तिकडे? देवानी चर्च मध्ये संदेश दिलाय. Go to Dr. Sunil John. He will prophesy over you. But only the lazy people go for हा prophecy. ना, पण आळशी लोकच प्रोफेसी घ्यायला जातात. The ones who are mature go into the word जे and dig in समंजस आहेत deeper ना, and जे pray. समंजस आहेत ना, जे समंजस आहेत ना, ते देवाच्या शब्दामध्ये प्रार्थनेमध्ये खोल जातात. Amen. मी तर नेहमी ब्रदर सुनील जॉनना म्हणते, मी कधी स्तुती घेतली का कधी लवकर I आले, ब्रदर I बोला. never went to any prophet in my life. मी आयुष्यभरात कधी कुठल्या प्रॉफिट कडे गेलो नाही. Never. कधी नाही, कधी नाही म्हणजे कधी नाही. There was one so-called prophet in Pune. पुण्यात पण एक नामदारी होते, Prophetess. प्रॉफिट संदेश ट्री होती ती. Many used to go to her. बरेच जण त्या काळी बहुत चालू My mentor also went to her. बरेच जण त्या काळी त्यांच्याकडे जायचे. माझे जे वरिष्ठ होते ना, तेही जायचे. And my colleagues also went to her. माझे साथीदार पण त्यांच्याकडे जायचे, And once तिच्याकडे. they all told my mentor, आणि एकदा ना त्यांनी सर्वांनी माझ्या वरिष्ठांना सांगितलं, Brother Peter does not go there. ब्रदर पीटर कधी तिथं येत नाही. So he asked me, why you don't go? तर माझ्या वरिष्ठांनी मला विचारलं, क्यों नहीं जाता है तू? I said, in my spirit, when I don't feel it right, I don't म्हणलं go. माझ्या आत्म्यात मला बरोबर वाटत नाही, तिथं मी जात नाही. One so-called pastor, एक तेव्हा नामदारी पास्टर होते, and he's a great pastor. मोठे पास्टर. God ग्रेट. is using him mightily even today. आजही देव त्यांना वापरतो, नाही असं नाही. He used to go to her ते त्यांच्याकडे तिच्याकडे जायचे. before he went to the church. चर्चला जायच्या अगोदर बरं का, चर्चच्या सभेला जायच्या अगोदर हे तिच्याकडे प्रॉफेसीसाठी जायचे. He used to ask her, विचारायचे तिला, tell me, सांगा ना,
Do you have anything to say to my church members? माझ्या चर्चच्या मेंबरसाठी काही बोलायचंय का? सांगा ना, Tell me. सांगा ना. So I will say to my church. मला सांगा, मी जाऊन सांगतो. And she used to tell. मग त्या सांगायच्या, And he used to go. मग हे यायचे And आणि say the same things there in the church. तिथे बोललेलं येऊन चर्च मध्ये बोलायचे. But that church never grew. ते चर्च कधी वाढलं नाही. ये क्या है? उधर गए इधर आगे बोल यायचा होता. And that lady vanished आणि ती like a जी- mist. ती जी कोणी संदेष्ट्री अशी धुक्यासारखी कुठेतरी हवेत उडून गेली. She's nowhere around anywhere. कुठंच नाहीये आता. Then they all came and told me, मग ते सगळे माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, Pastor Peter, you were right. पास्टर पीटर तुम्ही बरोबर होता. मैं तो पहले से ही बोल रहा था, मेरी कोई सुने तो मैं सुनाऊं ना. सुनते नहीं तुम लोग, बच्चे लोग सुनना मांगता है. Amen. आमीन आमीन बोलो, बच्चे लोग सुनना मांगता है. बोलो आमीन, बोलो मम्मा See, आमीन. in the world that is chasing noise, I chase to be in His presence. जे जग गोंगाटा मागे धावत आहे, त्यामध्ये मी मात्र त्याच्या सहवासामागे धावणं पसंत करतो. Let the world run in circles. जगाला गोल 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 फिरू दे. I'll be found in God's house. मी देवाच्या घरात सापडेन. Meet me in God's house. मी देवाच्या घरात सापडेन. Because कारण- the blessings flow where the shepherd walks. जिथं मेंढपाळ चालतो तिथे आशीर्वाद वाहतात. Amen. आमेन आमेन I may wander, आणि कदाचित मी भटकीन, but I'll always return to where mercy flows. पण जिथे दया वाहते तिथे मी परत येणार. See? I'm running to the mercy seat. एक गाना है पुराना. Praise God. इतने गाने याद आते ना मुझे. Be found in the church चर्च मध्ये सापडा. and see what happens. चर्च मध्ये सापडा बेटा. थोड़ा मुंह दिखाओ, You थोड़ा know, दिखने दो. in India, भारतात if someone wants to be a movie star, जो कोणाला पिक्चर मधला स्टार व्हायचं असेल, they know one thing. त्यांना एक गोष्ट माहित असते, They can't stay at home. घरी बसून तर चालणार नाही. They can't stay at home and wait for someone to call them. घरी बसून चालणार नाही. घरी बसून त्यांना कोणी ऑफर देणार नाही. They have to be found where the action is. जिथे ऍक्शन आहे तिथे त्यांना जावं लागेल. And so even if you are in Delhi, Amritsar, wherever you are मग in तुम्ही Bihar, दिल्लीत असा, अमृतसरला असा, बिहारला असा, कुठे असा, if you want to be a star, तुम्हाला जर फिल्म स्टार बनायचं आहे, you have to shift your base to Mumbai. आपको बंबई नगरी में आना पड़ेगा, क्योंकि फिल्म इंडस्ट्री का बेस बंबई में है. Ah. समझे क्या आप? फिल्म इंडस्ट्री का बेस बंबई में है. And आपको मुंबई आना not पडेल. only in Mumbai, आणि फक्त मुंबई नाही, they try to stay near the studios. ते मुंबईमध्ये जिथे कुठे स्टुडिओज आहेत, फिल्म सिटी वगैरे, तिथे जवळ राहायला पाहतात. Where the directors are, where the production house is. जिथे डायरेक्टर राहत आहे, जिथे प्रोडक्शन हाऊस आहे. Some sleep on the benches close to the production house. काही प्रोडक्शन हाऊसच्या कुठेतरी बेंच असेल एखाद्या रस्त्यावर, तिथे झोपतात. Some rent small rooms. काही छोट्या छोट्या खोल्या भाड्यावर घेऊन तिथे राहतात. One great film star slept at the Marine Drive bench. हो, एक ग्रेट फिल्म स्टार आहेत जे म्हणे सुरुवातीला स्ट्रगलच्या काळात मरीन ड्राईव्ह वरती एक बेंच होता, त्या बेंचवर झोपायचे. Today he is a superstar. आज सुपरस्टार आहेत. Because if they want to be noticed, कारण त्यांना जो लोकांच्या नजरेत यायचं आहे, they have to be found in the circle of movie makers. त्यांना पिक्चर बनवणाऱ्या लोकांच्या जवळपास आढळावं लागेल. They place themselves where the opportunity is. आणि जिथे संधी आहे तिथे स्वतःला हजर ठेवावं लागेल आणि म्हणावं लागेल, येस सर, आय एम अवेलेबल. And they know it. आणि त्यांना ते माहित आहे, That if I can just meet the right people at the right place, योग्य लोकांना योग्य जागी जर मी भेटलो, something, my destiny will open up. माझ्या आयुष्याची दिशा कुठेतरी उघडेल. एकाद रोल तो मिली जाय. But if they move back to their home state, पण जर ते परत आपापल्या गावाला आणि राज्याला वगैरे गेले, they lose touch of Bollywood. तर मग बॉलिवूडचा संबंध राहत नाही. And Bollywood easily will forget you. आणि मग बॉलिवूड तुला अगदी सहजपणे विसरणार. तुम्ही किती सुंदर असा. किती सुंदर असा बॉलिवूड पुन्हा में तो तेरे लिए रोल लेके आएगा नहीं, तेरे को बंबई गाठनी पडेगी. Amen. आमेन. Because roles then stop coming. कारण मग रोल येत नाहीत, मग भूमिका मिळत नाही. तुला तुझं गाव सोडून मुंबईला यावं लागेल. Because you are no longer found where the directors are. कारण मग डायरेक्टर जिथे आहेत, प्रोडक्शन जिथे आहे, तिथे तुझं नाही आहे, तर तुला रोल नाही मिळणार. So where you position yourself determines what you receive. तर तू जिथे आहेस त्या जागेवर न ठरेल तुला काय मिळेल. You can't catch the glory sitting at home. घरी बसून गौरव मिळणार आहे. You have to be in His presence. त्याच्या सहवासात यावं तर लागेल ना. Amen. आमेन. Where 2 or 3 are gathered in my name, there am I in the midst of you. दोघं किंवा तिघे जिथे माझ्या नामात जमतात तिथे मी तुमच्या मध्ये आहे. Stay near the altar. तर वेदी पाशी राहा, Because that's where the answer falls. कारण तिथे उत्तरं पडतात. आमेन. Are you getting me, people? कळतंय का? तिथे उत्तरं येतात नव्हे,
पडतात, पडलेली वेचायची आणि मग जायचं. Amen. आमेन. हालेलुया.